ओके, हा शब्द फ्रीज आहे. पण हा फ्रीज शब्द आपण असा का लिहित नाही, तर त्याच्यामागे काय नियम आहेत ते आपण समजून घेऊ. कारण इंग्रजी शब्द हा कधीही जेने एंड होत नाही. ठीक आहे. जेव्हा आपण जे येतो तेव्हा त्याच्या ठिकाणी आपण DGE वापरतो. तर हा DGE केव्हा वापरतो? जेव्हा ह्या जे जो साऊंड आहे त्याच्या अगोदर शॉर्ट वॉवेल असेल तेव्हा आपण DGE वापरतो. ओके. मग त्याचे एक्झाम्पल बघू आपण. ब्रिज, जज, एज. ठीक आहे. ज साऊंडच्या अगोदर, कारण इथे काय आलेलं आहे आय, यू आणि ई. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन दूर करू शकतो. तुम्हाला असे काही शब्द माहिती असतील तर ते खाली मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.